हॅलो फॅमिली, शुभ सकाळ. आणि आता वाजलेले 7:30 आणि आपण आपल्या बहुप्रतीक्षित अशा ट्रिपला निघतोय. शिवू आहे, शीतल आणि पूर्ण फॅमिली आम्ही जातोय. तर ह्या वेळेला आपण ट्रिप प्लॅन केलेली आहे, शॉर्ट ट्रिप आहे. आज करणार आहोत आपण आळंदी आणि शनी शिंगणापूर, आणि उद्या म्हणजे संडेला करणार आहोत आपण शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर. ओके, तर मी पूर्ण ट्रिप तुम्हाला दाखवणार आहे, आपण कसं कसं ट्रॅव्हल करतोय, कुठे कुठे जातोय. आणि शिव पण सकाळ सकाळ उठलाय. कुठे चाललाय शिव तू? कुठे झाला शिव? साईबाबा. साईबाबांकडे चालला. ओके, सो येस, बनून राहा आपल्या चॅनलवर आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम देत राहा. आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स अशीच येत राहतील. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर का तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि आपल्या व्हिडिओजला प्रेम नक्की द्या, कमेंट नक्की करा मित्रांनो. ओके, तर येस, बनून राहा आपल्या व्हिडिओमध्ये. आपण आता आपली जर्नी स्टार्ट करतोय. सो फ्रेंड्स, आता आपण पोचलोय देहूला. आपण ॲक्च्युली प्लॅन थोडासा चेंज केला, जरा लवकर आलं, त्याच्यामुळे आळंदीसोबतच देहू पण आपण कवर करतोय. तर देहूच्या तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात आपण आलेलो आहोत. आता बघू शकता पूर्ण फॅमिली आहे, आणि मागे शिवू आहे, शीतल आहे, मम्मी आहे. सो तुम्ही बघू शकता, हे आहे तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर. इथेच आपल्या तुकाराम महाराजांनी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी इथे आपल्या गाथा ज्या होत्या सोडल्या होत्या, आणि इथूनच त्यांना विठ्ठलाचं दर्शनसुद्धा झालं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता, भव्य दिव्य असं तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर दिसते तुम्हाला. काय म्हणतात त्याला, भक्ती एवढी मित्रांनो, हीच आहे ती इंद्रायणी नदी, जिथे तुकाराम महाराजांनी त्यांच्या हस्तलिखित गाथा विसर्जित केल्या होत्या. पण आख्यायिका अशी सांगते, याच नदीतून त्या गाथा परत वरती आल्या होत्या, आणि त्याची अलौकिक अशी कहाणी या सभामंडपातील कोरलेल्या 4000हून अधिक तुकाराम महाराजांच्या गाथांची महती सांगते. मित्रांनो, पाहताय, 4000हून अधिक अभंग तुकाराम महाराजांचे या भिंतींवर कोरलेले आहेत. खूपच सुंदर असं गाथा मंदिर देहू येथे स्थित आहे मित्रांनो. नक्की देहूला या आणि या मंदिराचं दर्शन घ्या मित्रांनो. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा.
आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता कसले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका वैकुंठाला गेला, तुका वैकुंठाला गेला. मित्रांनो, हीच ती जागा जिथं 1650 तुकाराम बीज याच दिवशी साक्षात भगवंतानी, देवानी तुकाराम महाराजांना वैकुंठात नेण्यासाठी विमान पाठवलेलं होतं मित्रांनो. आणि इथूनच त्यांचं प्रस्थान वैकुंठाकडे झालेलं होतं. ह्याचे साक्षात्कार भरपूर जणांना आलेले होते आणि तीच साक्ष देत हा मंदिर उभा आहे मित्रांनो. संसार सोडला जिथल्या तिथं, आशा नाही त्याला कवडीची. नाती गोती दूर लोटली, तुटली माया आवडीची. आवडीचं डोळ भरलं, आवडीचं डोळ भरलं, आक्रोश तिनं केला. आवडीचं डोळ भरलं, आक्रोश तिनं केला. तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. वैकुंठाला गेला तुकोबा, वैकुंठाला गेला तुकोबा, वैकुंठाला गेला. कशी आहे पण मिसळ? फायनली आपण गाईज आत्ता पोचलेलो आहोत आळंदीला, देवाची आळंदी. कार पार्क केलेली आहे. थोडासा वेळ झाला. देहूच्या दर्शनानंतर तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर बघितलं. त्याच्यानंतर जिथून तुकाराम महाराजांनी स्वर्गाकडे प्रस्थान केलं ते मंदिर बघून आपण आता ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराकडे जातो आहे आळंदीच्या. ओके, बरोबर ते 52 मिनटं लागली यायला. देहूवरून आळंदीला 16 किलोमीटरचं अंतर आहे. तर येस, म्हणून आपल्या ब्लॉगमध्ये मला आता आपण आळंदीचं दर्शन घडवणार आहोत. तर आजचा जो पार्ट आहे आपला, त्याच्यामध्ये आपण देहू कवर करणार आहोत, आळंदी कवर करणार आहोत आणि संध्याकाळी शनी शिंगणापूर. बनून राहा. मित्रांनो, समोर जो तुम्ही रथ बघताय हा तोच पालखी रथ आहे ज्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांना बसवून भक्त वारकरी हे पंढरपुरास प्रस्थान करतात. हा तोच पालखी रथ. मित्रांनो, हे आहे आळंदीमधलं समाधी मंदिर जिथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी बसलेली आहे. मित्रांनो, हे तेच मंदिर आहे जिथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली मित्रांनो. आणि आता जे तुम्ही झाड बघितलं ते आहे अजाण वृक्ष. असं म्हटलं जातं की जेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत होते तेव्हा ते तिथे काठी भिरकावली होती. त्या काठीतून हे अजाण वृक्ष तयार झालं. आणि हा जो तुम्ही कळस बघताय मित्रांनो ना, या कळसाचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पंढरीस आषाढीची वारी निघते तेव्हा हा कळस आपोआप हालायला लागतो मित्रांनो. अशी महती आहे या आळंदी वासियांची. हेच ते अजाण वृक्ष आहे मित्रांनो. आणि पुढे तुम्ही बघाल तर तुम्हाला सुवर्ण पिंपळसुद्धा दिसेल आणि त्याच्याच पुढे ही चालणारी भिंतसुद्धा आहे मित्रांनो. तर असं सगळं महती आहे. ही सगळी महती आहे ज्यांनी 21व्या वर्षी ह्या जगाच्या पसाऱ्यात जो अंधकार पसरला होता तो अंधकार दूर करून ज्यांनी प्रत्येकाच्या मनात
ज्ञानाची ज्योत दिली असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधीचं दर्शन नक्की घ्या मित्रांनो. चांगदेव महाराजांचा मीपणा, गर्व, अहंकार याचं हरण करण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी हीच ती भिंत चालवली होती मित्रांनो. त्यांना जो अहंकार झाला होता की मीच सर्व करू शकते, माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणी नाही, त्यांचा अहंकार जेव्हा ही भिंत त्यांनी चालताना बघितली तिथल्या तिथे तो मिटला गेला मित्रांनो. आळंदीमध्ये अशी अजून भरपूर स्थळं आहेत जे तुम्ही व्हिजिट करू शकता, तर आळंदीला नक्की व्हिजिट करा एकदा. सो फायनली आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे मित्रांनो, आणि आपण आता संजीवन समाधीचं दर्शन घेऊन निघालेलो आहेत. चैतन्याचा गाभारा ज्याला बोलतात ना, खरंच इतकं मन प्रसन्न वाटतं ना. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, पण खरंच खूप प्रसन्न वाटतं. आम्हाला 1 तास लागला दर्शनाला, पण आतमधलं जे फिलिंग आहे ना, जी फ्रिक्वेन्सी आहे ना, जी बोलतात फ्रिक्वेन्सी, ती खरंच आतमध्ये जाणवते आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे. तर तुम्ही बघितलं असेल की मंदिर परिसर किती छान आहे, आणि त्याचा जो आतमधला गाभारा आहे तो संत श्रेष्ठ शिरोमणी श्री तुकाराम महाराजांनी बांधलेला गाभारा आहे मित्रांनो. ओके, तर हेच आता आपण आपलं इंद्रायणीचं आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण खूप पुढे निघतो आहे शनी शिंगणापूरला. तर बनून राहा आपल्या ट्रिपमध्ये. थँक्यू. सो मित्रांनो, आत्ता वाजलेत 5:45 आणि आपल्याला शनी शिंगणापूरला पोचता 8, 8:15, 9 वाजतील. तर आपण थोडंसं लाईट असं जेवण करून मग आपण आपल्या पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. हो, फायनली आता वाजलेत गाईज 8:56. 9 वाजायला आलेत रात्रीचे, आणि 2.5 तासाचं डिस्टन्स, 2.5 तास नाही 3.5-4 तासाचं डिस्टन्स कवर करून आम्ही आलो आहे शनी शिंगणापूरला. बघू शकता मी किती गर्दी आहे बघा. आज शनिवार त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. मला नाही वाटत आता काय 2-3 तास दर्शन होईल. तुम्हाला सांगतो किती वेळ लागतो ते, पण आज वर्षाचा शेवटचा शनिवार आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. भूक पण लागली आणि माझा उपवास पण आहे, तर बघूया आता किती वेळ लागतोय. सो फ्रेंड्स, ही आहे शनी मंदिराची नवीन एंट्री. प्रशासनाने बनवलेलं हे नवीन रिनोव्हेट केलेलं मंदिर तुम्ही बघताय. खूप छान असं मंदिर बनवलं आहे. एंट्री करताना आपल्याला पाय धुण्यासाठी ही व्यवस्थासुद्धा केलेली आहे. छान थंड पाण्यात पाय स्वच्छ करून आपण पुढे जे शिळा आहे शनी महाराजांची तिथे आपण प्रस्थान करतो. आणि मी एकतर विनंती करीन सर्वांना की कुठल्याही स्कॅममध्ये फसू नका. तुम्हाला बाहेर गेल्यावर ते भरपूर पार्किंगचे ते दुकानं असतात, ते तुम्हाला फोर्स करतात, हे घ्या ते घ्या, असं होईल तसं होईल, असं काही नसतं. फक्त एक तेलाची बाटली आणि काळे तीळ एवढं मात्र कॅरी करा, जे तुम्हाला तिथे शिळा मंदिराच्या समोर तिथे जागा आहे ते तेल सोडण्याची, ती तुम्हाला हे तीळ आणि ते तेल सोडायचं असतं मित्रांनो. तर कुठल्याही स्कॅमपासून वाचा. तर आपण आता प्रस्थान करतो आहे शिळा मंदिराचे. ते थंड आहे वातावरण खूप. हे बघा, हे तुम्ही बघताय ना, इथे तुम्ही जे काही मटेरियल घेता ना बाहेरून दुकानातून स्कॅमर्सकडून, ते इथे टाकावं लागतं मित्रांनो. शिळा मंदिराचे इथे फक्त तेल आणि तीळच चढतात मित्रांनो. पुढे आपण जी शनी मंदिराची शिळा बघतोय, ओके, ती स्थानिक आख्यायिकानुसार ही शिळा जमिनीवरून वर आल्यानंतर सापडली, आणि जेव्हा गावकऱ्यांनी तिला हलवण्याचा प्रयत्न केला ना मित्रांनो, तेव्हा त्यातून रक्त वाहू लागले. भगवान शनिदेव गाव प्रमुखाच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी दगड त्याच नैसर्गिक स्वरूपात राहावा आणि छताने झाकून ठेवू नये अशी सूचना दिली. तोच मित्रांनो हा शनिदेवाचा शिळा आजही ते विराजमान आहे. आणि अशी आख्यायिका आहे की तेव्हा वरदान असं सुद्धा दिलं होतं की शनी शिंगणापूर गावाचं रक्षण हे स्वतः शनिदेव करत असतात. त्याच्यामुळे इथल्या गावांना दरवाजे नाही आहेत मित्रांनो. तर दर्शन घ्या शनिदेवाचं, आणि आपण आता आपला व्लॉग इथेच एंड करणार आहोत. ओके, खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि इथून बाहेर आल्यावर ना मित्रांनो, हे नवग्रहांचं मंदिर आहे. तर हे नवग्रहांचं मंदिराचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या, आणि एकदा नक्की देहू, आळंदी आणि हे शनी शिंगणापूरचं
हे जे शॉर्ट ट्रिप आहे ही नक्की करा मित्रांनो. खूप मन प्रसन्न होतं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी शिर्डी आणि जमलंच तर त्र्यंबकेश्वर करा. आपला व्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि खूप प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.